छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पाऊल तुमच्या इथं लागले असतील, मासाहेबांचे चरण पाऊल इथं लागले असतील, माऊली ज्ञानोबाराय इथून कधी काही कळती काळी गेले असतील, जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा इथं घेऊन गेलेले असतील, आहे का नाही? भाग्यवान माणसं तुम्ही, आभागी आम्ही आहोत. कशाहून? माऊली ज्ञानोबाराय मूळचे आमच्या मराठवाड्यातले, परंतु ते इकडं आले तुमच्याकडे, आहे का नाही? आमच्याकडे ज्ञानोबाराय मराठवाड्यामधले, परंतु इकडं आले. छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडचे मराठवाड्यातले वेरूळचे, पण ते सुद्धा इकडे आले. आऊसाहेब कुठल्या विदर्भातल्या आमच्या तिकडच्याच, पण तेही इकडे आले. खरं म्हणजे ही भूमीच एवढी पावन आहे महाराज, ह्या भूमीमधली ताकद आहे. मोठी मोठी माणसं इकडे आकृष्ट होतात, म्हणूनच मी इथं आलो आज. तुम्ही म्हणता मेला महाराज नाही, लय मोठा नाही मी, ऐका नाही, काय का पावन भूमी आहे. मुद्दा माझा असा काय चाललं होतं आपलं, आता विसरलो बघा, आता लय अवघड काम आहे. माझा एक स्वभाव आहे महाराज, ते विसरलो की मला पहिल्यापासून चालू करावं लागतं. लवकर सांगा काय विषय चालला आपला. हा, शक्ती महिमा चाललाय. बरोबर ताई, खूप छान आहे. एकदा ह्या ताई करता टाळी वाजवा सर्वजण. ऐका, महाराजांनी शक्ती महिमा सांगितलाय, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्याचप्रमाणे शक्ती महिमा सांगितला, आलिंगन घडे आणि मोक्ष सायुजता जोडे. परंतु ऐका, आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो संतांच्या, परंतु जगतामध्ये काही असे आलिंगन सांगितलेत, ते आलिंगन चांगले पण आहेत आणि आलिंगन वाईट पण आहेत. आपल्या इतिहासामध्ये 3 आलिंगन फार प्रसिद्ध आहेत बघा. 3 आलिंगन. पहिलं आलिंगन आहे मंथरेच आणि कैकईच. त्या आलिंगनामध्ये प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागले. मंथरेनं कैकईला आलिंगन दिलं, मंथरेच्या मनातला विकल्प कैकईच्या मनामध्ये शिरला आणि मग तिथून पुढे सर्व रामायण घडलं महाराज. काय? प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. व्यर्थ आलिंगन आहे महाराज, हे व्यर्थ आलिंगन आहे. दुसरं आलिंगन सांगितलं भीमाचं आणि धृतराष्ट्राचं. त्या भीमाच्या आणि धृतराष्ट्राच्या आलिंगनामध्ये भीमाचा मृत्यू निश्चित होता. देव जर काय तिथं गेला नसता तर त्या ठिकाणी भीम आपल्याला जिवंत पाहायला सापडला नसता. हे सुद्धा व्यर्थ आलिंगन आहे महाराज. आणि तिसरं महत्वाचं आलिंगन आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या अफजल खानाचं आलिंगन. ते आलिंगन जर काय फसलं असतं ना, बरं का, ते आलिंगन जर काय फसलं असतं ना, तर इथं कीर्तन करण्याकरता गोविंद महाराज दिसले नसते. लक्षात आलं तुमच्या? मी असतो, 100% असतो, पण महाराज नसतो. इथं कोणतरी याकूब मेमन असता, आहे का नाही, कोणीतरी. मीच एकटा नाही, तुम्ही कोणतरी असतात, अब्दुल चाचा, इकडं सत्तार भाई, आहे का नाही. हे उपकार आहेत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर. अहो, जीवनभर ज्या माणसाने संघर्ष आणि फक्त संघर्ष केला आणि या संघर्षातून हे हिंदवी स्वराज्य निर्मिती केली, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या आलिंगनाची क्रिया महाराज, जर काय आलिंगन फसलं असतं, ती बडी बेगम साहेबा बोंबलली त्या विजयपूरच्या दरबारामध्ये. तिला कळालं कुणीतरी शिवाजी नावाचा पोरगा महाराष्ट्रामध्ये थैमान घालतोय. आपल्या 40 सुलतानी सत्तेला त्याने उधळून लावण्याचं काम केलंय. आणि मग तिने दरबार भरवला, मीटिंग भरवली, बोलवलं सगळ्यांना. अरे कोई माई का लाल नहीं का यहाँ, उस पहाड़ के शिवा को मेरे पास पकड केला आहे. सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या. ताकद नव्हती कोणाची वरती मान करण्याची. कारण जोही महाराष्ट्रामध्ये राजांना मारण्याकरता, राजांना कैद करण्याकरता गेलाय ना, तो परत आलेलाच नव्हता. कोणाचे बोट तुटत होते, कोणाचं सिर कलम होत होतं, काय काय होत होतं महाराज. आणि शेवटी कोणीही उठत नाही. परत एकदा बडी बेगम खवळली, अरे कोणी नाही का कोणी म्हणे याच्यामध्ये. आणि मग एक जण हात वरती गेला, त्याचं नाव आहे ते अफजल खान. पुढे आला महाराज, कर 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 त्याचे पायातील जोडे वाजतात. समोर आला, विडा उचलला आणि त्याने सांगितलं, मै लावूंगा शिवा. विडा हातामध्ये घेतला आणि बडी बेगमने विचारलं, तू जाणारस, परंतु तुला सैन्य किती लागल? तो म्हणला, काय नाही, 40-42 हजार सैन्य बाद झालं. 40,000-42 हजार सैन्य त्याला शिवाला पकडण्याकरता. त्याच्याबरोबर मावळे कितीत माहितीये का? तो म्हणला, काही नाही, असतील 1200, 1300, 1500 तेवढे मावळे असतील. 1500 मावळ्यांना 42 हजार सैन्य काय करायचंय? कारण त्याला माहिती होतं, जोही योद्धा गेलाय राजांना पकडण्याकरता तो परत आलेलाच नाही. मग काय करायचं? निघाला महाराज. परंतु जात असताना तो त्याच्या गुरुकडे गेला. गुरुला नमस्कार केला त्याने. त्या गुरुने त्याला सांगितलं, अफजल खान,
तुझ्या धडावरती मला तुझं शिर दिसत नाही, तुझं मुंडकं मला आज दिसत नाही. आणि तिथं त्याला संकेत मिळाला, आपला मृत्यू निश्चित आहे. असं म्हणतात त्याला 63 पत्न्या होत्या, 63 बायका होत्या त्याला. त्यांनी त्या 62 बायका एका विहिरीमध्ये मुंडके पिरगळून मारल्या महाराज. आजही तुम्ही जर का विजापूरला गेलात ना, तिथं 62 कबरीत त्याच्या बायकांच्या. आणि सगळ्या बायका मारून निघाला महाराष्ट्रामध्ये, आलाय महाराष्ट्रामध्ये. आल्या आल्या त्याने राजावरती स्वारी केली नाही. अफजल खानाने आल्याबरोबर आमचे हिंदूचे मंदिर पाडण्याचं काम केलं. कारण त्याला माहिती होतं छत्रपतींचा विश्वास आणि श्रद्धा ही या मंदिरातल्या देवतेवरती आहे. एकदा का यांची मंदिरं पाडले, एकदा का यांच्या देवाची विटंबना केली, यांची श्रद्धाही मारल्या जाईल, यांचा विश्वासही मारल्या जाईल. आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगायचे आम्हाला, माणसाने आपली श्रद्धा आणि आपला विश्वास कधीही मरून देता कामा नाही. कारण श्रद्धा आणि विश्वास मेलेला माणूस हा जिवंत असून मेल्यासारखा असतो. म्हणून माणसा तुमचा देवावरती विश्वास नसू द्या, एखाद्या दगडावरती ठेवा, परंतु तुमचा विश्वास आणि श्रद्धा असू द्या.